कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावच्या ग्रामदैवत मंदिराची इमारतच खासगी मालमत्ता केल्याचा प्रकार ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून घडला असून या विरोधात जिल्हाधिकारी तसेच राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी आदेश दिले आहेत। विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर ग्रामदैवत मंदिर इमारतीचा असेसमेंट करण्यात आला आहे त्या व्यक्तीचा असेसमेंट नावावर करण्यासाठीचा अर्ज अथवा त्याबाबत ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मात्र अद्याप हा असेसमेंट फोंडाघाट ग्रामपंचायतने रद्द केला नसल्याचे म्हणत फोंडाघाटमधील ग्रामस्थ हिरवा विश्वनाथ सावंत यांनी प्रजासत्ताक दिनी कणकवली पंचायत समितीच्या गेटवरच आमरण उपोषण छेडले आहे। हिरवा सावंत यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदीप सावंत, जगदीश सावंत, विठ्ठल लाड, रवींद्र लाड, राजन सावंत, एकनाथ लाड, संतोष लाड, सत्यवान सावंत, मंगेश लाड, शरद लाड, गणेश लाड, श्यामसुंदर सावंत, प्रताप सावंत आदी फोंडाघाटवासीय ग्रामस्थ उपोषणस्थळी उपस्थित होते। कारण आम्ही ग्रामपंचायतीला माननीय गटविकास अधिकाऱ्यांकडून वारंवार आदेश येऊनही कारण आमच्या सरकारी जमिनीमधील आमचं ग्रामदैवत गांगो मंदिर हे एका वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर लावलेलं आहे, ते उतरवण्यासाठी वारंवार अर्ज करून विनंत्या करून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीला आदेश येऊन जवळजवळ 2019 पासून आदेश येत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। आणि उपोषणाचं वस्तू म्हणून सांगितल्यावर त्यांनी मला काल फक्त बोलवून घेतलं आणि उतरवूया म्हणून सांगितलं, पण उतरवून घेतलं नाही। कारण तर त्यांनी मंदिर नावावर चढवताना कोणताही ठराव घेतलेला नाही, कोणाचाही अर्जही नाही आहे असं त्यांनी स्वतः लिहून दिलं आहे, पंचायत समितीत लिहून दिलं आहे, कोकण खंडपीठासमोर लिहून दिलं आहे। तिथे आदेश झालेला आहे की यांच्याकडे कोणताही अर्ज नाही, कोणताही ठराव नाही आहे। ते सगळं क्लिअर असतानाही हे अवैधरित्या नावावर चढवलं गेलं आहे तरी ते अजून उतरवलं जात नाही आहे आणि ते न उतरवलं गेल्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।